याचाच मला आनंद आहे। माझ्या मताशी तुम्ही सहमत असला पाहिजे। आणि आईच्या बरोबरीने आमचे धाकटे बंधू प्रवीणजी यांनी हा सगळा खटाटोप कार्यक्रमाचा केलाय। खटाटोप यासाठी की आपण बघत आहात की किती सगळं कौशल्यपणाला लावून हा कार्यक्रम घडवून आणणं इट्स नॉट ए जोक। जे डोंट फील एनिथिंग की डोळस माणसांना सुद्धा एवढा चांगला कार्यक्रम करता येऊ शकत नाही। तो दिव्यदृष्टी असलेल्यांनी हा कार्यक्रम अरेंज करणे व्हेरी 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 इम्प्रेसिव्ह। माझं शेड्यूल खूपच बिझी होतं। मला बहिणीने सांगितलं तू कुठल्याही परिस्थितीमध्ये 10 मिनिटं काढून जा कारण तिचं ट्रेनिंग चालू आहे। तर मग मी माझे सहकारी मित्र त्यांना मी बोलवतो तुम्ही पण या कार्यक्रमाला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा। ज्यांना शक्य होईल त्यांनी या। आणि जसं आता आपल्या बंधूने सांगितलं की सहानुभूती म्हणून बघायचंच नाही, एक स्वाभिमान म्हणून बघितलं पाहिजे। स्वाभिमानाने जगलं पाहिजे। दिव्यांग म्हणून जन्माला येणं हे त्यांची चूक नाहीये। जसं देवाने जन्माला घातलं त्याप्रमाणे आपला जन्म झालेला आहे आणि त्यांच्यासाठी आपण करत राहणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। हे आपण आपलं कर्तव्य समजूनच केलं पाहिजे। हा आपलाच भाऊ आहे, ही आपलीच बहीण आहे असं समजूनच केलं पाहिजे आणि कुठलीही सहानुभूती दाखवून नाही केलं पाहिजे, मनापासून केलं पाहिजे। सहानुभूती दाखवली की कुठंतरी त्यांचा तो मानसिक हा जो तोल आहे तो ढळमळला नाही पाहिजे। त्यांची मानसिकता सांभाळून आपण त्यांना एक सहकार्याची भावना लक्षात ठेवून स्वाभिमान त्यांचा कसा राखता येईल त्यांचा स्वाभिमान राखून आपण हे सगळं केलं पाहिजे त्या मताशी हे मत माझं आहे। कार्यक्रमाला खूपच उशीर झाले। मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली। मी कवरंग फाउंडेशन तर्फे माझे या ठिकाणी जमलेले माझे मित्र परिवार जे आले सहकारी त्यांच्या वतीने आणि माझ्या समस्त परिवाराच्या वतीने मी आजच्या या पांढऱ्या काठी दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी पै पवारांना मी माझा नमस्कार सादर करतो। प्रवीणला धाकट्या भावाला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो। असाच उत्साहवर्धक कार्यक्रम करावा आणि आम्हाला बोलवा। आम्ही हिरिरीने त्याच्यामध्ये सहभागी होऊ आणि आनंदाने सहभागी होऊन आपले उत्साह वाढवू, यात काही तीळ मात्र शंका नाही। सर्वांना शुभेच्छा आणि सर्वांनी मस्त राहा, आनंदित राहा। ऑल इज वेल। थँक्यू।